Deputy Chief Minister Maharashtra Shri Eknath Shinde, Honorable Justice Shriram Modak, Honorable Justice Manjusha Deshpande, Honorable Justice Shriram Modak sir, माननीय न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी साहेब यांनी काम उद्घाटन केलेलं आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये please give them to your hands. It's a loud applause. गिरीश कुलकर्णी साहेब, न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी साहेब मान्यवरांच्या हस्ते Loud applause. सत्कार करावा. एक अंबरनाथ बदलापूरसाठी एक गेम चेंजिंग ठरणारा आहे. आपले सर्वांचे लाडके मुख्यमंत्री साहेब नेहमी म्हणतात की त्यांच्या कार्यकाळामध्ये गेम चेंजिंग प्रोजेक्ट आणत असतात, गेम चेंजिंग कामं करत असतात समाजासाठी. त्यानंतर आपल्या महाराष्ट्रातल्या नागरिकांच्या मनातली गोष्ट ओळखणारा कॉमन माणूस अशी त्यांची ख्याती असलेले अंबरनाथ नगरवासियांना आज रक्षाबंधनाच्या दिवशी नवीन नूतन इमारतीची एक अमूल्य भेट मिळालेली आहे. मी माननीय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री महाराष्ट्र आजची ही इमारत अतिशय सुंदर अशी इमारत अंबरनाथमध्ये होती आहे. आणि मगाशी मोडक साहेबांनी अंबरनाथची ओळख सांगितली. डिफेन्स अॅम्युनिशन फॅक्टरी आणि एमआयडीसी इथं प्राचीन असं शिवमंदिर देखील आहे. आणि शिवमंदिर हे देखील अनेक वर्ष जुनं प्राचीन मंदिर आहे. आणि या शहराची देखील ओळख देखील त्यामुळे निर्माण झालेली आहे. आणि आता शिवमंदिरासोबत इथं न्याय मंदिर देखील उभं राहतं. आणि म्हणतात भगवान के घर में देर है अंधेर नहीं. आता तर भगवान के घर में न्याय मंदिर बन गया है. आमच्यावरील मान्यवरांचा आमच्याकडे अंबरनाथला इमारत झाली, आमच्याकडे भिवंडीला झाली, आमच्याकडे ठाण्याला झाली, मग कल्याण जो आहे तो स्वतंत्र जिल्हा होण्याच्या मार्गावर आहे. आमच्याकडे इमारत नाही. तर खरोखर शिंदे साहेबांचा खरोखर विचार करते आणि पुढच्या 50 वर्षाचा विचार करून इमारत व्हावी असं मी त्या निमित्ताने आवाहन करतो. ठाणे जिल्ह्याचं कार्य झाल्यापासून तिसरं कोर्ट आहे उद्घाटन झालं होत आहे. 8 मार्च 25 ला मीरा भाईंदरचं पहिलं कोर्ट आम्ही केलं. माननीय शिंदे साहेब पण आले होते. आणि तो दिवस जो होता तो इंटरनॅशनल वुमन्स डे होता. कुठल्या तरी महत्वाच्या दिवशी प्रत्येक कोर्टाचं उद्घाटन झालंय. दुसरं कोर्ट म्हणजे 26 एप्रिल 25 ला ठाणे डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या पेटीचं झालं. आणि आज 9 ऑगस्टला हे अंबरनाथच्या आपल्या कोर्टाचं उद्घाटन होतं. त्यावेळेस मला वाटतं की जुन्या बिल्डिंग बद्दल नवीन बिल्डिंग मध्ये सलाम करू. परंतु माझ्या नंतर असं सांगण्यात आलं मला की ही नवीन कोर्ट स्थापन झालेलं आहे आणि 15,000च्या वर एजन्सी आहे या कोर्टाची. हे करण्यात खूप लोकांची मेहनत आहे. PWDचे सगळे ऑफिसर्स आणि ज्या लोकांनी हे आज वीक काम केलं त्या सगळ्यांना खूप खूप अभिनंदन. परंतु जर वकिलांनी चुका केल्या तर त्याच्यावरती ती पनिशमेंट केली जाते आणि या ठिकाणी
जास्त वेळ घेत नाही, कारण मला माहिती आहे न्यायाधीश महोदयांना बोलायचंय. आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचंही आपण भाषण ऐकणार आहोत. त्यामुळे मी जास्त वेळ न घेता त्या ठिकाणी थांबतो. माझा हेतूची सत्कार केल्याबद्दल या नवीन बारचा अंमरनाथ बार असोसिएशनचा मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि आभार मानतो. प्रमुख पाहुणे आणि आपल्या सर्वांची लाडकी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे सर, न्यायमूर्ती महोदय, आपल्या जिल्ह्याचे भूमिपुत्र न्यायमूर्ती मोडक सर, श्रीमती मंजुषा देशपांडे मॅडम, न्यायमूर्ती अद्वैत श्रीधर सर आणि यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम सुरू आहे आणि ज्यांच्या अध्यक्षतेखाली सुमारे वर्षभरामध्ये 4 न्यायालयांची उद्घाटन होत आहे जिल्ह्यामध्ये. हे आपले लाडके प्रधान जिल्हा न्यायाधीश माननीय श्री श्रीनिवास अग्रवाल साहेब, माझे मित्र बार काउन्सिलचे चेअरमन, त्यांचा या इमारतीच्या उभारणीमध्ये मोठा वाटा आहे. आपल्या प्रधान जिल्हा न्यायाधीश साहेबांचा मोठा वाटा आहे आणि तो सर्वात मोठा वाटा न्यायालय सुद्धा मान्य करते तो आपले शासनाचे प्रतिनिधी उपमुख्यमंत्री साहेबांचा आर्थिक दृष्ट्या कुठेही पण कमी पडणार नाही. गेल्या पावसाळ्यानंतर परत या इमारतीला रंग देण्याचे आदेश साहेबांनी दिले असतील परत आकर्षक दिसते. स्थापना नूतन इमारतीच्या उद्घाटनाचा अत्यंत महत्वाचा आणि ऐतिहासिक सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीत पार पडला आहे. याकरिता मी अर्चना कृष्णराव जगताप, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर प्रथम वर्ग न्यायालयाधिकारी, आपल्या सर्वांचे आभार मानतो. सर्वप्रथम माझ्या आणि चिखलोली अंबरनाथ न्यायालय परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे उद्घाटन सन्माननीय न्यायमूर्ती